नांदेड जालना समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे उपोषण मैदानात जोडे मारो आंदोलन करण्यात आले। 22 ऑगस्ट रोजी जालना नांदेड समृद्ध महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात महायुती सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडो मारो आंदोलन करून परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांना JMS 16 संयुक्त मोजणी अहवालाप्रमाणे शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा, अन्यथा शेतकरी जालना नांदेड समृद्ध महामार्गासाठी आपली शेतजमीन देणार नाहीत, असा इशारा परभणीचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। या आंदोलनामध्ये रमेश माने, अमृतराव शिंदे, इर्शाद पाशा, प्रसाद गोरे, विष्णू इक्कर, रामप्रसाद इक्कर, दीपंकर पिंगळे, हरिभाऊ इक्कर, रामकिशन इक्कर, विजय खरात, मदन जाधव आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोजणी झाली, 9 खात्याचे अधिकारी त्याला मोजणीला आले होते। वीर आसन, बांधकाम आसन, फळबाग आसन, वनीकरण आसन आणि संयुक्त मोजणी झाली। त्याचं चावडी वाचन झालं आणि 16 प्रमाणे त्याचा अहवाल तयार झाला, त्यांचा मूल्यांकन पण तयार झालं। पण त्या मूल्यांकनामध्ये प्रत्येक वेळेस परभणी जिल्ह्यातले जाणीवपूर्वक राजकीय मंडळी त्यांच्या स्वार्थासाठी बदलून आणत आहे, अधिकारी बदलवले विनाकारण। तर आमचं म्हणणं आहे की आता निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि एक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.